नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल। तुमची बातमी आमच्या चॅनलवर। उपचाराच्या नावाखाली रुग्णांची लूट, धुळेतील खासगी रुग्णालयांचा भांडाफोड, मृत्यूंच्या घटनांनी खळबळ। धुळे महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार देणे बंधनकारक असतानाही धुळे शहरातील काही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक लूट व गंभीर हलगर्जीपणाचे प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे। या प्रकरणांमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे। सामाजिक कार्यकर्ते सूरज भावसार, सुभाष काशीनाथ सूर्यवंशी, संदीप चौधरी, अनिल चौधरी, शुभम रणधीर यांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रकरणे उघड करत काही डॉक्टर व रुग्णालयांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। मोहाडी येथील समाधान पाटील यांच्या मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी विचारणा केली असता उलट त्यांच्यावरच खोटे आरोप करण्यात आल्याचे सांगण्यात आले। गळा दाबणे, सोन्याची चैन चोरणे तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचे आरोप करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच भरत काशीनाथ सूर्यवंशी यांना अतिदक्षता विभागात दाखल असताना अत्यंत गरजेचे अक्टेम्रा 400 हे इंजेक्शन आणून दिल्यानंतरही ते देण्यात आले नाही, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे। संबंधित औषध विक्रेत्याच्या पत्रानुसार इंजेक्शन घेतल्याची नोंद असूनही ते रुग्णाला देण्यात आले नसल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। यामुळेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। याशिवाय रुग्णालयाकडून वेळेवर सीसीटीव्ही दृश्यफीत देण्यास टाळाटाळ करण्यात आली। नंतर उशिरा मागणी केल्याचे कारण देत माहिती नाकारण्यात आल्याने माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान सिद्धेश्वर रुग्णालय, सेवा रुग्णालय आणि इत्यादी रुग्णालय येथे योजनेअंतर्गत मोफत उपचार असतानाही रुग्णांकडून हजारो ते लाखो रुपये उकळल्याचेही समोर आले आहे। अपघातग्रस्त रुग्णांकडून उपचार व शस्त्रक्रियेसाठी अतिरिक्त रक्कम मागण्यात आल्याचे सांगण्यात आले। काही प्रकरणांमध्ये उपचारादरम्यान रुग्णांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे। या सर्व प्रकरणांबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून दखल घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली। हा फक्त ट्रेलर आहे, पुढे आणखी मोठे खुलासे करणार, असा इशारा देत दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे कार्यकर्ते कडून करण्यात आली आहे। मी सूरज भावसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा धुळे विभाग प्रमुख तसेच माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांचा कट्टर समर्थक। 11 मार्च म्हणजे 1 महिन्यापूर्वी मी पत्रकार परिषद घेतली होती आणि पत्रकार परिषदेमध्ये बाजू मांडली होती की धुळे शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजनेमार्फत सर्व हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हे भ्रष्टाचार करतायत। म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले योजना असून देखील पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांकडून पैशाची मागणी करतायत। त्यांना मी चेतावणीवाचा इशारा दिला होता की हे तुम्ही काम बंद करा, तुमचे कार्य प्रामाणिकपणे चालू द्या, परंतु त्यांना कोणतीही या गोष्टीचा फरक पडला नाही। त्या उलट ते पेशंट आणि नातेवाईकांकडून पैशाची मागणी करतायत केली आहे। याचे मी सगळे काही कागदपत्र व प्रूफ आता पत्रकार परिषद घेतली त्यात मांडलेले। भविष्यामध्ये या गोष्टीचा पाठपुरावा मी करणार आहे। स्थानिक प्रशासनाने यांच्यावर कारवाई केली नाही तर पुढच्या महिन्यात मी मुंबईला पत्रकार परिषद घेईल आणि तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा रस्त्यावर उतरेल याची ग्वाही देतो आणि जनतेसाठी शिवसेना कायम कटिबद्ध राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मी राजू बैसाने, कॅमेरामन फरीद अन्सारी, धुळे परिसर न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।